राम राम मंडळी, मी संतोष रणदिने पुन्हा एकदा आपलं स्वराज्य अकॅडमी नाशिक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय। आजचा आपला टॉपिक असणार आहे शेकडेवारी। पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, आरोग्य सेवक असो, या सर्व भरतीमध्ये जे ना सर्वात जास्त जर तुम्हाला प्रश्न विचारला जात असेल तो टॉपिक कोणता ना, तर तो टॉपिक आहे शेकडेवारी। हे बघा, गणित मोठा टॉपिक आहे, 20-22 टॉपिक म्हणजे गणित मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये काय 20-22 टॉपिक आहेत, पण सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात मोठमोठे टॉपिक वरती। मोठमोठा टॉपिक मधला एक बाप टॉपिक म्हणजे तो म्हणजे शेकडेवारी। याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारतात, बाकीवरती विचारतात पण इथं जास्तीत जास्त विचारतात। तर हा टॉपिक आपण आता घेणार आहोत, आपण याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याची आपण 10-12 काहीतरी भाग करू, सर्व भाग पाहिजेत। एकदा तुम्ही सर्व भाग बघितल्यानंतर तुमचा एक पण प्रश्न जाणार नाही, संतोष रणदिनेची गॅरंटी गॅरंटी गॅरंटी। चॅलेंज जे काय समजा ते समजा। आजचा आपला टॉपिक कोणता असणार आहे? शेकडेवारी। ओके, बस टाइमपास नाही करता, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, काय घेतो आपण आज? शेकडेवारी हा गणितातला टॉपिक आहे। ओके, आणि विथ द शॉर्ट ट्रिक दोन्ही पद्धतीने घेऊ, सूत्राने पण सोडू आणि शॉर्ट ट्रिकने पण सोडू। चला बघा, आता नेमकी शेकडेवारी म्हणजे काय माहिती का? शेकडेवारी म्हणजे तुमच्याकडे जी पण संख्या असेल ना, त्या संख्येला 100 ने कंपॅरिझन करणे, कोणती संख्या असो। आता एक्झाम्पल आपल्याला येतं बघा, आपले शाळेमध्ये जे काय पेपर होतात तुमचे, सर्वात पहिले तुमचा टक्केवारी सोबत संबंध आला असेल जेव्हा तुमचा 10वीचा निकाल लागला असेल। 10वीला आता तुम्हाला काय विचार, तुम्हाला किती टक्के पडला, विषय काय असतो, तुम्हाला एकूण 600 का 500 मार्कांचं ते पेपर होतं टोटल, आणि ते मार्क त्याच्यामध्ये टक्केवारीमध्ये तुम्ही ते कन्वर्ट करतात, ते तुमची टक्केवारी येते। काहीच नाहीये, तुम्ही बरोबर शिकशाल। बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट टाईप 1 पासून सुरुवात करू। बघा टाईप 1, आता काय दिले, 280 चे 20% किती? आता या ठिकाणी तुम्हाला 280 चे 20% काढायला होतं। कसं काढायचं? सोपं सरळ, या ठिकाणी घ्यायचं तुमचा 280, या ठिकाणी चे आले। आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी तुम्हाला चे शब्द दिला ना, चे म्हणजे गुणाकार, चे म्हणजे गुणाकार, ही गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे। चे आला गुणाकार, आणि त्याच्यानंतर काय आले 20%, काय आले 20%। मग काय करायचं, हा 20 लिहायचा आणि हे टक्केच्या जागेवरती भागाकारामध्ये या ठिकाणी तुम्हाला 100 घ्यायचं। ज्या ठिकाणी टक्केवारीचं चिन्ह येईल त्याच्या भागाकारामध्ये तुम्हाला 100 घ्यायचे आहेत। बस एवढं सोपं आहे। बस एवढं केलं ना, लगेच सोडवायचं। बघा, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला। खाली काय उरलं रे? 28 गुणाकारामध्ये 2। खाली काय उरलं? 28 गुणाकारामध्ये 2। जर तुम्ही या ठिकाणी 28 गुणाकारामध्ये 2 जर केला, 8 16, त्या ठिकाणी तुमचं उत्तर येतं 56। या ठिकाणी तुमचं उत्तर किती येतं? 56। म्हणजे 280 चे 20% किती होतात? 56 होतात। आलं लक्षात? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेन्शन घ्यायचं नाहीये। मी तुम्हाला एक टाईप देईल आणि त्या टाईपवर आधारित की तुम्हाला 2-3 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देईल, म्हणजे मी स्वतः तुम्हाला सोडवून देईल। आलं लक्षात? बघा बघा, पुढचा प्रश्न काय आहे? 300 चे 20%चे 30%, 300 च्या 20%चे 30%। आता आपण काय करतो, फक्त एक संख्या घेतली होती आणि त्याचे 10-20% काढले होते, पण आता काय करायचंय, ती संख्या तिचे टक्के आणि तिच्या टक्क्यांचे टक्के। टेन्शन घ्यायचं नाही। बघा मी आहे ना काय दिले, 300 चे 20%। ओके, 300 चे शब्द आले त्याच्यामुळे गुणाकार 20%, हे तुमचे 20 आणि टक्केवारीचे तुमचे 100 झालं। परत चे आलाय, परत गुणाकार घ्यायचा, किती? 30%, 30 आणि हे तुमचे, बस। फक्त तुम्हाला मांडणी आली पाहिजे गणितामध्ये। आता गणित विषय खूप लोकांना अवघड जातो, आता आमच्यासारख्या लोकांना सोपं जातो। त्याच्या मागचं कारण काय माहितीये का? कारण की आम्हाला कळलंय की याची मांडणी करायची, म्हणजे आम्हाला एक गोष्ट कळली की जर तुम्ही एकदा जर गणिताची मांडणी केली, एकदा गणिताची मांडणी केल्यानंतर तुम्हाला कोणतंच गणित या ठिकाणी अवघड जात नाही। माझं गणिताचं मी तुम्हाला सिक्रेट सांगतोय, फक्त तुम्हाला मांडणी आली पाहिजे। जर तुम्ही एकदा मांडणी केली ना भाई, गणित खूप सोपा विषय। या ठिकाणी तुमची मांडणी झाली, बस। बघा आता ओके, आता या ठिकाणी बघा, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, त्याच्यानंतर हा एक 0 गेला, हा एक 0 गेला। खाली काय उरलं? 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, काय उरलं बघा, 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 आणि भागाकारामध्ये 10। बघा, 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 आणि भागाकारामध्ये 10।
बस सोडवायचं याला. 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 आणि भागाकारामध्ये तुमचे 10 उरलेच आहेत का? याला काहीच नाही का? तुमच्या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे 1.8. उत्तर 1.8 यायला पाहिजे. पुन्हा एकदा सोडून घेतो. मला असं वाटतं की काहीतरी चुकलं असावं. बरोबर चुकले हे. हा हे बघा, इथं ना एक छोटीशी प्रॉब्लेम झाली तुम्हाला सांगतो. हे बघा 300 चे 20% 30%. हे बघा आपण इथं कसं केलं. हे बघा हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. आपण हा पण शून्य कट करून घेतला होता. बघा हा शून्य, हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. बस असा विषय होता. मग आता बघा काय होतं खाली तुमचं 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, 3 दुने बघा 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, 3 दुने 6, 6 त्रिक 18. तुमचं उत्तर किती आलं या ठिकाणी? 18. तर 300च्या 20%चे 30% किती? तर तुमचे या ठिकाणी होतात 18. असं मागच्या गणितामध्ये आपलं थोडंसं चिन्हाचं ते आपलं शून्याचं मॅटर झालं होतं. आलं लक्षात? चला पुढं बघा. आता आपण याच्यावर आधारित प्रश्न घेऊयात. आता काय दिले? 840चे 20%. आपल्याला या ठिकाणी 840चे 20% काढायचं. सिंपल. काय करायचं? हे तुमचे बघा, हे तुमचे 840, हे तुमचे चे आणि हे तुमचे 20 हे टक्के झालं. बस सोडवा. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. खाली काय उरलं? 84 गुणाकारामध्ये 2. जर तुम्ही 84 गुणाकारामध्ये 2 केलं तर 8 दुने 16 आणि 4 दुने 8, 168. काय उत्तर आलं? 168. तर 840चे 20% किती होतात? 168. बस. बघा पुढचं काय? 700चे 50%. 700चे 50% म्हणजे काय? ते अर्धे करायचे तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट अर्धे केलं तर चालतं, पण तुम्ही असे केलं तर चालतं. बघा हे 700चे 50%. बस हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 7 गुणाकारामध्ये 50, 7 वाजा 50, 350. तुमचं उत्तर किती आलं या ठिकाणी? 350. किती आलं? 350. बघा 450चे 30%. 450चे 30%. चला काढू. बघा 450चे 30%. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. काय उरलं? 45 गुणाकारामध्ये. जर तुम्ही 45 गुणाकारामध्ये 3 केलं तुमचं उत्तर ते या ठिकाणी 135. आणि 135 कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. बघा काय दिले? 1200चे 12.5%. आतापर्यंत जे काय आपण टक्के काढले ना ते टक्के आपल्याला असे मोकळे दिलेले होते. जे काही पॉईंट वगैरे काही विषय नव्हता. पण आता या ठिकाणी काय? या ठिकाणी पॉईंट आलेला आहे. आता पॉईंट मधलं आपल्याला सोडवावं लागणार आहे. चला मग पॉईंटच्या वेळेस काय करायचं तुम्हाला सांगतो बघा. जसं तसं मांडून घ्यायचं. 1200चे 12.5%. आता पॉईंट आलाय. आता काय करायचं? जर आता जो पॉईंट झाला ना काय करायचं माहितीये का? खाली या ठिकाणी एक शून्य वाढवायचा आणि खाली एक शून्य वाढवल्यानंतर वरचा पॉईंट काढून टाकायचा 125. आपण काय केलं? खाली एक शून्य वाढवला आणि वरचा पॉईंट काय आपण या ठिकाणी गायब केलेला आहे. हे आपण बेसिक 1 पार्ट 1 मध्ये आपण शिकलेलो आहोत. जर कोणी पार्ट 1 म्हणजे सॉरी पार्ट 1 म्हणलं जे बेसिक अंकगणित हा टॉपिक आहे ना याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. जर कोणी पाहिलं नसेल तर अगोदर जाऊन तो पाहून या. म्हणजे तुम्हाला गणित बिल ते समजाल तर रूल बिल काय असतं. ओके झालं. बस मग आता सोडवायचं. किती शून्य रे? 1 2 1 2 2 2 शून्य गेले. आता बघा आता काय करायचं? 5 ने भागतो. 5 1 5, 5 2 10 आणि इथं जर 5 ने भाग दिले तर तुमचं आहे 25. त्याच्यानंतर ह्या 2 आणि पुन्हा या 12ला भागतो. 2 1 2 बेसक 12. खाली काय उरलं? 6 गुणाकारामध्ये 25. काय उरलं? 6 गुणाकारामध्ये 25. जर तुम्ही 6 गुणाकारामध्ये जर 25 जर केलं तर 25 सक 150. तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी 150. उत्तर किती येतं? 150. 150 कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 150 उत्तर दिलेलं आहे. ओके पुढे जाऊया. बघा
1500चे 25% तुम्हाला या ठिकाणी विचारलेत. काय 1500चे 25% कसे काढायचे बघा. हे तुमचे 1500 आणि चे दिलाय आणि तुमचं हे 25 आणि टक्केच्या जागेवर तुमचे टक्के. बस सोडवा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 15 गुणाकार 25 केलं किंवा 25 गुणाकार 15 केलं तर ते 250, 250 आणि 125 तर 250, 125, 375. तुमच्या ठिकाणी उत्तर किती आलं 375. तर 1500चे 25% किती होतात 375. 375 आहे का रे? हा हे बघा इथं आहे 375. ते लपलेलं होतं, उत्तर लपलेलं होतं बाई. चला बघ काय दिले 50%चे 50%. बघा आतापर्यंत काय विषय, आता हा टाईप 2 आहे. बघा आतापर्यंत विषय काय होता का, एक संख्या होती ना, संख्येची तुम्ही टक्केवारी काढत होते, पण तुम्हाला ठिकाणी टक्क्याचे टक्के काढायचे होते. अशा वेळेस काय करायचं बघा, आतून काढायचं का, ब्लूटूथ कनेक्ट आहे, बंद आहे माझा ब्लूटूथ बंद आहे. मग तू वाटलं दुसरं ब्लूटूथ घे राजा तू चालला माय शूट चालू. ओके 50%चे 50%, टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला काय बोललो होतो, ज्या ठिकाणी तुम्हाला ते टक्केवारीचं चिन्ह दिसेल ना त्यावेळेस त्या संख्येच्या खाली भागाकारामध्ये 100 द्यायचे. जिचं टक्केवारीचं चिन्ह आलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, खाली भागाकारामध्ये 100 द्यायचे. बघा 50 टक्केवारीचं चिन्ह आलंय त्याच्यामुळे भागाकारामध्ये 100. चे म्हणजे काय रे गुणाकार, पुन्हा 50 आणि टक्के आलंय तर पुन्हा कार्यक्रम झाला. बस सोडायचं. बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, काय उरलं 5 गुणाकार 5 25, 5 5 25 आणि भागाकार तुमचे हे उरलेले 100. बस सोडवायचं. जर तुम्ही सोडवलं तर 25 एक 25, 25 चोक 100. तर तुमचं एक जर ऑप्शन मध्ये 1 दिले 4 दिलेलं असेल तर तुमचं ए सुद्धा उत्तर होतं. जर हे दिलेलं नसेल तर तुमचं या ठिकाणी 0.25 हे सुद्धा उत्तर होतं. जर ऑप्शन बघायचं ऑप्शन मध्ये काय दिले तुम्ही हे करू शकता, किंवा यांचा जर तुम्ही जर भाग दिला या ठिकाणी तर 0.25 तुमचं उत्तर येतं, तुम्ही ते पण देऊ शकता. आलं लक्षात. ओके आगे चलते. आता बघा याच्यावर आधारित प्रश्न. 70%चे 70%. 70 टक्केवारीचं चिन्ह आल्यामुळे भागाकारामध्ये 100 घ्यायचे, चे आल्यामुळे गुणाकार घ्यायचा आणि पुन्हा 70 घ्यायचं. टक्केवारीचं चिन्ह आल्यामुळे पुन्हा भागाकारामध्ये 100 घ्यायचं. काहीच नाही. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 7 गुणाकारामध्ये 7 49, 7 7 49 आणि तुमचे हे 100. जर तुम्ही या ठिकाणी भाग दिला तुमचं उत्तर येतं 0.49. 0.49 उत्तर येतं. 0.49 हे बघा पर्याय क्रमांक 2 0.49. पुढचा प्रश्न 12%चे 30%. 12%चे 30%. 12%चे 30%. बघा एवढे तुला उत्तर पॉइंट मध्ये मोठं येईल. सोडो काय विषय नाही. 1 0 1 0. त्याच्यानंतर काय येतं 12 गुणाकारामध्ये 3. बघा 12 गुणाकारामध्ये 3. भागाकारामध्ये तुमचं हे 10 100 गुणाकारामध्ये 10 किंवा 10 गुणाकारामध्ये 100 तुमचे हे 1000. ओके 12 12 12 24 12 त्रिक 36. 36 भागाकारामध्ये 1000. जर तुम्ही या ठिकाणी सोडवलं तुमचं उत्तर येतं या ठिकाणी 0.036. जर तुम्ही भाग दिला तुमचा हा भागाकार होतो. 0.036 कुठे दिलेलं आहे का, हे बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. बघा 40%चे 50%. आतून काढायचं का, थांबा 2 मिनिटं मी काढून देतो. ओके कंटिन्यू करू. आमच्या घरी झोपण्याची तयारी चालू आहे. आता आथरून काढलं गेलं, घरचे झोपतायत आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. पण काही नाही मजा येते ज्यावेळेस कोणासाठी काहीतरी करत असतो ना
हे बघा, ठीक आहे, मला काय भेटू ना भेटू तो प्रश्न वेगळा आहे, पण मग हा मला जे तुमचं प्रेम भेटतं, व्हिडिओ संपल्यानंतर जे काही खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगितलेलं असतं की दादा तुम्ही म्हणजे जे की माझी तारीफ केलेली असते ना, बस संपले. नको मला पैशाची कशाची अपेक्षा नाही आहे. मी खरं सांगतो, आता ही जी काही मी गोष्ट करतो हे सर्व माझ्या खिशातून पैसे घालणं चालू आहे. हा तुम्हाला माहिती आहे कितीचा घेतलाय. आता वरती या ठिकाणी 10 लाईट लावलेत, खूप काही विषय, बस समाजसेवा करतोय, मनापासून आनंद आहे, बाकी काही नको. ओके, हा प्रश्न बघूयात. 40% 50%. बघा 40% आले, त्याच्यामुळे भागाकारामध्ये 100, परत गुणाकारामध्ये काय 50%. बस हे 2 शून्य गेले, हे वरचे 2 शून्य गेले. 4 गुणाकारामध्ये 5, 4 पंचे 20, आणि परत खाली उरलेले तुमचे हे 100 इथं आणले. बस याला जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर तर या ठिकाणी 0.2. तुमच्या ठिकाणी उत्तर किती येतं 0.2. 0.2 कुठं दिले, पर्याय क्रमांक 2. ते 0.2 कसं आलं, काय आलं, ते भागाकार करायला शिका. भाग 1 मध्ये तुम्हाला भागाकार शिकवलाय मी. बघा 30% 70%. आता आपण या ठिकाणी 30% 70% घेतो. 30% आलंय त्याच्यामुळे टक्के, आणि परत ते काय 70%. बस हे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, 7 त्रिक 21, उरलेले 100 परत इथं जर भाग जर दिला तुमचं उत्तर येतं 0.21. किती 0.21. 0.21 कुठे दिले, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. बघा 20% 30%. आता 20% 30% काढायचे. 20% 30%. बस हे 2 शून्य गेले, परत 2 शून्य गेले, 3 दुने 6, उरलेले 100 परत इथं खाली तसे. तुमचं उत्तर तर या ठिकाणी 0.06. तुमचं उत्तर काय येतं 0.06. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. बघा टाईप 3. आता टाईप 3 मध्ये चेंजेस झालेला आहे. 36चे किती टक्के म्हणजे 144. म्हणजे 36चे किती टक्के बरोबर 144 होते, तुम्हाला असं विचारलेलं आहे. काय करायचं, 36चे आले चे किती टक्के, किती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती, या ठिकाणी काय येणार क्वेश्चन मार्क. भागाकारामध्ये तुमची टक्केवारी तुम्हाला जशी तशी द्यावाच लागणार आहे. बरोबर किती 144. बस मी तुम्हाला काय बोललो, तुम्हाला गणित मांडता आलं पाहिजे, गणिताची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. एकदा की तुम्हाला गणिताची मांडणी करता आली तर तुम्ही गणिताची झालं बस. आता हा जो इकडे भागाकारात आहे हा इकडे जाणार गुणाकारामध्ये. बघा आणि गुणाकारातले हा गुणाकारातला येणार भागाकारामध्ये. म्हणजे कसं तयार होणार या ठिकाणी 144 भागाकारातले कुठं येतील गुणाकारामध्ये. गुणाकारामध्ये तुमचे 100 भागाकारामध्ये, एक गुणाकारातले कुठे येतील भागाकारामध्ये. भागाकारामध्ये बस सोडायचं. 12 1 12 12 2 24, 12 त्रिक 36, आणि 12 12 12 144. परत 3 1 3, 3 चौक 12, आणि मग 4 गुणाकारामध्ये 100. 4 गुणाकारामध्ये 100 केलं तुमचं उत्तर येतं या ठिकाणी 400. उत्तर किती येतं 400. तर 36चे किती टक्के बरोबर 144. तर 36चे 400% बरोबर 144. म्हणजे आतापर्यंत 400 उत्तर काढलंय, हे आपलं बरोबर आहे का चुकीचं आपण चेक करून बघू. असं पेपरमध्ये चेक करत बसू नका. जर वेळ असला तर चेक करा, काही विषय नाहीये. बघा 36चे किती 400%. हा चला सोडो. बघा हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 36 गुणाकारामध्ये 4, 7 चौक 24, 24 4 हातच्याला आले 2, 4 त्रिक 12 2, 12 2 14, 144. म्हणजे हे बघा 144 आलं. म्हणजे जे काही आपण 400 उत्तर काढलंय ते उत्तर आपलं अगदी या ठिकाणी बरोबर आहे. वयमध्ये लिहून घेत चला बरं काय. बघा 64चे किती टक्के बरोबर 8.
फक्त मांडणी करता आली पाहिजे. बघा 64 चे किती माहितीये का? नाही. टक्के घ्यायचे बरोबर 8. 64 चे किती टक्के बरोबर 8. बस हा इकडे जाईल गुणाकारामध्ये आणि हा येईल भागाकारामध्ये. बघा 8 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 64. 8 एका 8, 8 8 64. जर 8 ने जर याला भाग दिला तर नाही जात, पण मग 8 ने चल 8 एका 8. ओके 8 एका 8 खाली उरले 2, 2 वर घेतला 20. 8 एका 8, 8 2 16 खाली उरले 4, 4ला भाग जात नाही, 4 वर घेतला 0, ते झाले 40 तयार. 4 पंचे 20, 12.4. तुमचं उत्तर किती आलं? 12.4. 8.45 ना, 8.45. 12.5. पर्याय क्रमांक 1. बघा 24 चे किती टक्के बरोबर? 0.72. पॉईंट येऊ द्या, काही येऊ द्या, टेन्शन घ्यायचं नाही. भाऊ बसलाय तुमचा, हा रिलॅक्स राहायचं. काही अटेन्शन बिन्शन आले ना, काय करायचं? जर तुम्हाला वाटतं की गणित खूप अवघड आहे, टाईप ओके, मग काय करायचं माहिती का? इथं यायचं, इथं यायचं. जर तुम्हाला गणित अवघड जात असेल ना, संतोष भाऊने एक छोटीशी समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलाय. आपण छोटासा गणित आणि बुद्धिमत्तेचा एक कोर्स लॉन्च केलाय. एवढं मोठे बेटे काही नाही. वाटलं मी असं नाही की सांगायचं घ्या, वाटलं तर घ्या. काय करायचं? प्ले स्टोरवरती एक ॲप उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक. तुम्ही प्ले स्टोरवरती जायचं, स्वराज्य अकॅडमी नाशिक म्हणून आपलं ॲप आहे. बघा असं लोगो आहे काहीतरी, तर ते जायचं, ते ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड केलं का तिथं लॉग इन वगैरे करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ते फ्रीमध्ये व्हिडिओ बघायचे. जर तुम्हाला आवडले, ते आवडले किंवा आता जे काही मी तुम्हाला शिकवतोय जर तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही तो कोर्स घ्या, अन्यथा नाही घेतला तरी काय हरकत नाही. पण त्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? त्या कोर्समध्ये तुम्हाला गणिताचे ऑल ओव्हर सगळे लेक्चर पाहायला भेटणार. सगळे बेसिक अंकगणित पासून लसावे मसावे अपूर्णांक शेकडेवारे रेल्वे बिल्वे सगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये ते गणितामध्ये पाहायला भेटणार आहे. बुद्धीमध्ये तुम्हाला ते घड्याळ बिड्याळ दिनदर्शिका सगळं सगळं पाहायला भेटणार. म्हणजे ऑल ओव्हर तुमको सब कुछ मिलेगा. आणि ते किती मध्ये? रेग्युलरली तुम्ही जर कुठे बाहेर पाहिले ना क्लासेस वगैरे, ते तर पार तुम्हाला 10,000 रुपये फी जाते. आणि ऑनलाईन जर पाहायला गेले ना, तर जे मोठे मोठे टॉपचे शिक्षक आहेत ते 2-2 हजार रुपये सुद्धा ते कोर्ससाठी घेत आहेत. पण आपण, मला माहिती आहे तुम्ही भरती करणारे विद्यार्थी, मला माहिती आहे की एवढे पैसे जमवणं आपल्यासाठी शक्य नाही. जर एवढे पैसे तर अकॅडमीने लावले असते का? कशाला मी युट्यूबवर लेक्चर करत राहिलो असतो? असे मनामध्ये आला ना शंका. तर आज विषय मला माहिती भाई, इथं घरच्यांच्या रावण्या करून तू कसा तो रिचार्ज मारून भेटतोय, तेच भरपूर झालंय. तर म्हणून आपण एवढी 1,999 रुपये किंमत न ठेवता आपण फक्त 499 रुपये एकदम छोटीशी किंमत, आपला 1-2 महिन्याचा रिचार्ज होतो बस, एवढ्या छोट्याशा किमतीमध्ये आपण हा कोर्स या ठिकाणी चालू केलाय. तर तुम्ही तो कोर्स घेऊ शकता जर तुम्हाला घेऊशी वाटला तर, काय विषय नाही. ओके, सो जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही प्ले स्टोरवरती जाऊन स्वराज्य अकॅडमी नाशिक हे ॲप एकदा डाउनलोड नक्की करा. आपण आपल्या टॉपिककडे वापस येऊया. इथं होतो आपण. ओके, इथं होतो आपण. बघा 24 चे 0. किती टक्के बरोबर? 0.72. बघा 24 चे किती का माहिती आहे का? नाही. टक्के बरोबर किती रे? 0.72. बस इकडे गुणाकारामध्ये, इकडे भागाकारामध्ये. जे व्यस्त होतं ना, गुणाकारातला भागाकारात जातं, भागाकारातलं गुणाकारात येतं, असा विषय असतो. बघा 0.72 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 24. बघा आता वरती पॉईंट आहे. आता हा पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर मग काय करायचं? बघायचं पॉईंट नंतर किती घर आहेत. जर तुम्ही ठिकाणी बघितलं पॉईंट नंतर 1 आणि 2, किती? 2 घर आहेत. पॉईंट नंतर काय? 2 घर आहेत. जर तुम्हाला वरचा पॉईंट जर काढायचा असेल तर वरती पॉईंट नंतर जेवढे घर दिलेले असते तेवढे आपण खाली त्या ठिकाणी 0 वाढवायचे. 2 घर आहेत, खाली आपण या ठिकाणी 2 0 वाढवले आणि वरचा पॉईंट आपण या ठिकाणी काय केला? काढून टाकला. वरती काय उरलं? 72. बस झालं, बस सोडायचं. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले.
आपण या ठिकाणी जर भाग दिला 12 एक 12, 12 दुने 24, 12 म्हणजे 60, 12 सकम 72, परत 2 एक 2 आणि 2 त्रिक 6. तुमचं उत्तर किती आलं? 3. उत्तर किती आलं? 3. 3 कुठे आहे रे? पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं 3 उत्तर दिलेलं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. भाई अभ्यास असा विषय ना, मजा येते अभ्यासात खूप. म्हणजे जर तुमचा अभ्यासामध्ये जर सातत्य असलं ना, खूप मजा येते. इतकी मजा येते भाई. मला कधी कधी असं वाटतं ना यार, काश थोड्या वेळ थांबलो असतो, थोडंसं उशिरा भरती झालो असतो ना, बरं वाटलं असतं. कधी कधी खरं असं वाटतं, मनापासून वाटतं की यार लवकर भरती झालो. कारण की जो प्रवास आहे ना अभ्यास करण्याचा, रात्रीचे एक एक 2 काहीच वाटत नाही. हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रात्री 1 2 वाजेपर्यंत आमचे पोरं पोरी जागा असतात. विषय काय असतो माहिती का, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बोलण्यासाठी जागे असतील. सोन्या भरतीची तयारी करणारे पोरं आम्ही, ते फालतू चाळ्यात पडणारे आम्ही नाहीत. आम्हाला आमच्या आईबापांचे स्वप्न पाहिजेत. आमचं गळणारं घर, कष्ट करणारा बाप, शेतामध्ये राबणारी ती आई, यांच्या डोळ्यात कष्ट पाहिलेत आम्ही. या फालतू चाळ्यामध्ये पळणारे आम्ही नाही घेत. म्हणून वी आर नॉट सेम ब्रो. रात्री 1 2 वाजेपर्यंत जागत असाल, तुमच्या निंबानिंबे चाळे तुम्ही करत असाल, आम्ही नाही करत. आम्ही भरती करणारे पोर आहेत. म्हणून आम्हाला तुमच्यासारखं समजू नका. जे कोणी साले तुम्ही, जे आता तुम्ही अभ्यास करतायत, तुम्ही रात्री युट्यूबला लेक्चर पाहतायत किंवा माझा क्लास वगैरे करतायत, बऱ्याच लोकांना वाटत असेल की अरे ह्या जागा ह्या ऑनलाईन आहे, म्हणजे याचं काहीतरी असं. ते बा भरती करत असताना लय लोक आपल्या नावं ठेवतात. मनावर घ्यायचं नाही. हे महातोंडांना शिवाय येतात. या युट्यूबला मी शिवाय देऊ शकतो. यांचा विचारच करायचा नाही. भुकू दे. मी काय म्हणतो, भुकणारे कुत्र्यांना भुकू द्यायचं. आपण फक्त शांततेत आपलं काम करत राहायचं. आणि एक गोष्ट करायची नाही, मी भरपूर लोकांचं एक पाहिले, ते ना इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला स्टोरी ठेवतात की मी भरती करतोय, मी भरती होणार, असं तसं हे ते. तर कोण सांगितलं? मी काय म्हणतो, जोपर्यंत तुमचं आयुष्यामध्ये स्वतःचं स्टेटस तयार होत नाही ना, तोपर्यंत कोणत्याच प्लॅटफॉर्मवरती स्टेटस स्टोरी ठेवायची नाही. अरे ज्या दिवशी आपण सक्सेस झालो ना, त्या दिवशी फक्त एक स्टेटस ठेवायचं की परिस्थितीच्या ओरावरती बसून दणदणी द्यायचे. अरे भाई, म्हणजे ज्या दिवशी तुमचं भरती व्हाल ना, अरे अख्खं जे तुमचं स्टेटस, म्हणजे तुमची ओळखी जेवढे ना, सगळं तुमचे स्टेटस टाकतात. अरे जे लोक तुम्हाला ओळखत नाही ते पण तुमचे स्टेटस टाकताय. जे काय बोलावं. मग त्यावेळेस हे जे लोक तुम्हाला नाव ठेवतात ना, यांची वाली ना जळून पार कोळसा होते, कोळसा. आणि काय करायचं माहितीये का, मस्त 1 किलो पेढे आणायचे आणि सगळ्यात पहिले त्यांना वाटायला जायचे. जे आपलं नाव ठेवतात ना त्यांना जायचे की घ्या तुमच्यामुळे मी पोलीस आलो. अरे भाई, जी त्यांच्या पुढं कशी आग लागते ना, ते पाहण्याचा जो आनंद आहे ना कशात नाही. म्हणून शांततेत अभ्यास करायचा, एकदम शांततेत. कोणाला कळू द्यायचं की मी अभ्यास करतोय असा. हे गणित तुम्हाला लक्षात आलं? ओके, आपलं 3 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. बघा पुढचं. अबे चल आगे. 48 चे किती टक्के बरोबर 288? अरे 48 चे किती टक्के बरोबर 288? बघा 48 चे किती टक्के नाही माहिती, टक्के दिले त्याच्यामुळे भागाकार 100 बरोबर किती 228. बस भागाकारातले गुणाकारात आणि गुणाकारातले भागाकारात. बघा 288 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 48. कशाने भाग जातो? 12ने भाग जातो. 12 एक 12, 12 2 24, 12 36, 12 चौक 48. इथं परत 12 मागतो. 12 का 12, 12 दुने 24, खाली उरायचा 4 घेतला 48, परत 12 चौक 48, किती आलं 24. परत 4 के 4, 4 सक 24 आणि 6 गुणाकारामध्ये 100 बरोबर किती होतो तुमच्या या ठिकाणी 600. किती होता 600. कुठे रे 600? पर्याय क्रमांक 4 मध्ये 600 उत्तर दिलेलं आहे. किती सोपं आहे गणित, फार सोपं आहे. आणि सपोज तुम्हाला एवढी मोठी मांडणी करायची नसेल ना, तर तुम्ही एकदम सोपं बी सोडू शकता. जर तुम्हाला मांडणी करायची नसेल, काहीच नाही करायचं. हे 288 आहेत ना, याला 100 ने गुणून टाकायचं आणि हे 48 घ्यायचे या ठिकाणी भागाकारामध्ये. बस तुम्ही असंही करू शकता. एवढी होती मांडणी करण्याची पण तुम्हाला गरज पडत नाही. पण मी मांडणी का करून दाखवली, तुम्हाला गणित समजणं इम्पॉर्टंट आहे भाई. चे 12.5%. 40 चे 12.5%. बघा
चे 12.5%. अरे सॉरी विषय काय होता की 40चे किती टक्के बरोबर 12.5. बस भागाकारात गुणाकारातले भागाकारात बघा 12.5 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 40. वरचा पॉईंट काढायचा आहे. काय करावं लागेल, पॉईंट नंतर किती घर आहे, एक घर आहे, मग खाली एक शून्य वाढवून द्यायचा आणि वरचा पॉईंट आपण या ठिकाणी काढून टाकायचा 125. बस सोडायचं. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आय थिंक पॉईंट मध्ये उत्तर येईल वाटतं, नाही का? पूर्ण भाग जाईल का, कसा काय जातो काय माहिती. देऊ चला. अरे नाही रे, पूर्ण भाग नाही जाते, पॉईंट मध्ये उत्तर येईल याचा वाला. 4 एके 4, 4 त्रिक 12, परत 4 एके 4, खाली उरला 1, खाली घेत उरला 1, एकाला भागण्याचा आपण एकावर घेतला 0, 10 तयार. आपण या ठिकाणी दिला पॉईंट 4 एके 4, 4 दुने 8, खाली उरला 2, 2 वर घेतला 0, 40 तयार, 4 पंचे 20. तर 31.25 तुमच्या ठिकाणी उत्तर आहे. तर 31.25 ठिकाणी उत्तर दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे जे आपलं योग्य उत्तर येईल यापैकी नाही, म्हणजे 31.25. किती? 31.25 तुमचं उत्तर आहे. आय थिंक हे असावं माझा अंदाज. टायपिंग मिस्टेक झालं का काय काय माहिती नाही, पण मग असू शकतं. आपलं उत्तर आलंय 31.25, यापैकी नाही. टाईप 5. पाणी पिऊन घेजा. अरे बोलो पार कसा कोरडा पडलाय राव. बघा 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती? 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती? आता ह्या गणिताला कसं सोडायचं तुम्हाला एक सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगोदर तुम्हाला एखाद्या करायचं का माहितीये का, दोघांना तुम्हाला एका समान राशीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. एकदा पैशाला रुपयामध्ये कन्वर्ट करा किंवा रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करा. आपण एक काम करू, या रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ. हे तुमचे 90 पैसे आणि 5 रुपयाचं जर पैशामध्ये कन्वर्ट केलं, हे तुमचे होतात 500 पैसे. बस समान राशीमध्ये आलं. बघा मग आता काय करायचं, या ठिकाणी काय करायचं माहितीये का, ज्या अंकाला, लक्षात ठेवा, ज्या अंकाला चे हा शब्द लागलेला असेल ना, तो खाली येतो वरती येतोय. अरे विसरलं काय, 5 रुपयाचे. हा, ज्याला चे लागलेला असेल ना तो खाली येणार आहे. ज्याला चे लागलेला असेल तो काय असणार आहे, खाली येणार आहे, आणि बाकीचं तुमचं वरती असणार आहे. चे कोणाला लागणार आहे, 5 रुपयाला लागणार आहे, मग काय असणार आहे, खाली असणार आहे. हे तुमचे खाली आणि वरती तुमचे 90. आणि तुम्हाला शेकडा विचारलंय, तर शेकडा विचारला असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही गुणाकारामध्ये घेणार 100. झालं. मांडणी कशी करायची तुमच्या लक्षात आलं का? काय करायचं, ज्याला चे असेल ना, चे खाली घ्यायचा, उरलेला माल वरती टाकायचा, आणि तुम्हाला शेकडा विचारलंय त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 100 घ्यायचा. घरात ते झोपले ते शिवाय देत असतील की आईला आम्ही झोपले, काय बडबड करून राहिले, काय विषय. बस सोडायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 नंतर याला माहिती त्या ठिकाणी भाग दिला, तुमचं उत्तर येतं 18%. उत्तर किती येतं, 18%. काहीच नाही. काय करायचं, सगळ्यात अगोदर त्या दोघांना समान राशीमध्ये कन्वर्ट करायचं, मांडणी करायची, उत्तर काढायचं. उत्तर तुमचं मोजून 5 ते 7 सेकंदामध्ये उत्तर निघतंय. 5 ते 7 सेकंदात उत्तर निघतंय. बघा 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती? सगळ्यात अगोदर काय करायचं, दोघांना समान राशीमध्ये कन्वर्ट करायचंय. हे तुमचे 50 पैसे 2 रुपयाला जर पैशामध्ये कन्वर्ट केलं तर तुमचं ते होतात 200 पैसे. बस मान्य करा. हे तुमचे 50 चे 2 रुपयाला लागलाय म्हणून तुमचे 200 पैसे खाली येतील, आणि टक्केवारी शेकडा काढायचा, त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 100 करावं लागणार आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 2 आणि या ठिकाणी तुम्ही भाग दिला, तुमचं उत्तर येतं 25%. 25% उत्तर कुठं दिलं आहे रे भावडा? पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेलं आहे. काय? 25%. पुढे जाऊयात. बघा 250 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती? काय? हे तुमचे 250 पैसे हे रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट केलं तर ते होतात तुमचे 200 पैसे, आणि शेकडेवारी काढायची आहे त्याच्यामुळे गुणाकारामध्ये
100. बस सोडवायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि 2ने जर याला जर या ठिकाणी तुम्ही भागलं, तुमचं उत्तर येतं 125%. 125% या ठिकाणी आय थिंक हा पॉईंट चुकून आलेला असावा. या ठिकाणी जो काय पॉईंट आहे हा शक्यतो चुकून आलेला असावा असं मला वाटतंय. हा वाटतं नाही, आहे तो चुकून आलेला. तुमचं उत्तर 125%च आहे. 250 पैसे 2 रुपयाचे शेकडा घेते. हा तर 125च उत्तर आहे. 125 या ठिकाणी पॉईंट चुकून आलेला आहे. तो पॉईंट मला काढावा लागेल. एक काम करतो मी, लगेच काढून घेऊ का? झालंय, निघालाय पॉईंट, निघालाय. बघायचं का तुम्हाला? हा पा पॉईंट निघाला वा, निघाला. तर 125 उत्तर आहे. आता हेच करत जाईल. जर माझं का चुकलेलं असेल शिकवतानाच त्याचा कार्यक्रम करतो मी आता. बघा 2 किलो ही 10 किलोचे शेकडा किती? 2. आता हे बघा, हे दोघं किलो मध्ये आहेत. तर या ठिकाणी यांना समान राशीमध्ये करायची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी ते समान राशीमध्ये आहेत ना. आपल्या काही गरज नाहीये. बस खतम कार्यक्रम. बस मग सोडायचं. हे बघा, हे तुमचे 2 किलो चे कोणाला लागलाय? चे या भावाला लागलाय. महागायचं खाली आणि शेकडा काढायचे, त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 100. बस हा शून्य गेला, हा शून्य गेला. 10 गुणाकारामध्ये 2. तुमचं उत्तर येतं 20%. 20% कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. खतम कार्यक्रम. मागे काय होतं, ते समान राशी नव्हत्या म्हणून आपण त्यांना समान राशीमध्ये कन्वर्ट केलं होतं. या ठिकाणी दोघं भाऊ किलो मध्ये, संपला विषय ना भाई. किलो मध्ये असल्यावरती आपल्याला काही करण्याची गरज नाही ना. बघ 150 मिलीलिटरचे 3.5 लिटरचे शेकडा किती? आता या ठिकाणी दोघं वेगवेगळे, एक काय बोलते, एक ml मध्ये आणि एक लिटर मध्ये, दोघांना एक ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू. हे ml आहे ना, आता आपण याला पण ml करून घेऊ. तर 150 ml आणि 3.5 लिटरचे तुमचे होतात 3500. बस सोडायचं. बघा हे तुमचे 150 वरती येतील आणि जे तुम्हाला 3.5 लागला म्हणजे तुमचे 3500 खाली येतील. आणि शेकडा काढायचा, त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 100 कंपल्सरी. बस सोडायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 35 एका 35, 35 दुने 70, 35 आय थिंक 35 चौक 150 वाटतं, नाही का? 7 एका 7, 7 5 35. हा त्याच्यानंतर 7 एका 7, 7 दुने 14, 7 दुने 14. खाली उरला 1, एकावर घेतला 0, ते झाले 20. सॉरी, खाली उरला 1, एकावर घेतला 0, ते झाले 10. परत 7 एका 7, खाली उरले 3, 3वर घेतला 0. दोन मिनिटं, हे व्हिडिओ मान्य परत एकदा. आय थिंक याच्यामुळे भागात चुकण्याची शक्यता आहे. तर तुमचे हे 150, इकडं तुमचे हे 3500, इकडं तुमचे हे 100 झालं ना. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता या ठिकाणी 7 5 35 आणि वरती जर सोडवलं तर हे पॉइंट मध्ये येतंय. कसं येतंय राव? 35 एका 35, 140 राहिला असतं तरचा विषय वेगळा. मला 7 5 35 आणि इकडं 7 एका 7, 7 दुने 14, खाली उरला 1, एकावर घेतला 0, त्याचा 10. परत 7 एका 7, परत 7 एका 7, खाली उरले 3, 3वर घेतला परत 0, 7 एका 7, 7 14, 7 21, 7 चौक 28, खाली उरले 2, 2वर परत 0 घेतला, ते झाले 20 तयार. परत 7 एका 7, 7 दुने 14, याला तुमचं हे होतं ना, वरती 150 येत आहे आणि खाली तुमचे 35 येत आहे. 5ने भाग देतोय. 5ने भाग दिला, 7 5 35 आणि 5 3 15,
30/7 तुमचं उत्तर आहे. 30/7 सॉरी 5×7 35, 5×3 तो 0. 30/7 नाही का? आता पॉइंट मध्ये उत्तर आहे. बघ आता उत्तर आहे 7×7 7×2 = 14, 7×3 = 21, 7×4 = 28, खाली उरले 2, 2 घेतला 0. दोनावर घेतला 0, ते झाले 20 तयार. 7×7 7×2 7×7 7×7 7×2 14, 7×2 खाली उरले 6, 6 घेतला 0, ते झाले 60 तयार. 7×7 7×2 14, 7×1 21, 7×7 7×8 56, 7×8 56, खाली उरले 4, 4 घेतला परत 0, 7×7 7×1 21, 7×28 7×35, म्हणजे 4.285 हे तुमचं उत्तर आहे. या ठिकाणी हा पॉइंट गलत झालाय. तुमचं हे वाला उत्तर आहे. मला एकदा पुस्तक बघून घ्यावं लागेल पुस्तक कुठं पडलंय, पण तुमचं हे उत्तर येतंय, सगळ्यात खालचं उत्तर येतंय. अरे ओके. 80 ही संख्या 120च्या किती टक्के आहे? 80 ही संख्या 120च्या किती टक्के? जे तुम्ही आता मागे बघितलं ना ते आणि हे सारखंच आहे. काय करायचं? ज्याला चा चू चे चू छा छू जे काही लागलेलं असेल ना ते खाली येणार आहे. ज्याला चो लागलेला असेल तो काय येणार आहे? खाली येणार आहे. स कोण लागला? 120 लागलाय तर 120 तुमच्या ठिकाणी खाली येणार आहे. 80 तुमच्या ठिकाणी वरती येणार आहे. आणि टक्क्यामध्ये काढायला लावलं त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 100. बस वरचा 0 गेला, खालचा 0 गेला. बस 4×1 4, 4×2 8 आणि 4×3 12. 2 गुणाकारामध्ये 100, 200 आणि भागाकारामध्ये 3. तुम्ही या ठिकाणी जर भाग दिला तुमचं उत्तर येतं 66.66%. तुमचं उत्तर किती येतं? 66.66%. बस काय करायचं? ज्याला 4 लागला तो खाली घ्यायचा फक्त. बस बघा 45 ही संख्या 60च्या किती टक्के आहे? 45 ही संख्या 60च्या किती टक्के आहे? बस सोडायचं. हा 0 गेला, हा 0 गेला. 3×1 3×2 6, इथं 3×1 खाली उरला 1, 3×5 15, 2×1 2×5 10, 15×5 75, 75%. काय? 75%. पर्याय क्रमांक 1. बघा 120 ही संख्या 80च्या किती टक्के आहे? 120 ही संख्या 80च्या किती टक्के आहे? हा 0 गेला, हा 0 गेला. 4×4 4×2 8, 4×3 12, 2×2 इथं आलं 50. 3 गुणाकारामध्ये 50 बरोबर 150%. 150% कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. झालं. शेकडेवारी या प्रकरणातला भाग 1 तुमचा या ठिकाणी संपलेला आहे. भाग 1 तुम्हाला कसा वाटला? भारी वाटला ना? तुमचं शिकवणं जर आवडलं ना, माझं शिकवणं जर आवडलं ना, तर तुम्ही आपला गणित आणि बुद्धिमत्तेचा कोर्स घ्यायला विसरू नका. हे बघा गणित आणि बुद्धिमत्ता 2 विषय असे आहेत ना की हे तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतात. जीके मध्ये काय विचारलं तुम्हाला सांगता येणार नाही. मराठी व्याकरणामध्ये तो कोणता काही शब्दाचा साठा आणतील बाहेरून सांगता येणार नाही. पण गणित बुद्धिमत्तामध्ये नवीन आजूबाजूचं काहीच येत नाही, जे आहे तेच येतं. म्हणून त्याच्यामुळे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला ठिकाणी मिळू शकतात. जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर एकदा तुम्ही आपला गणित आणि बुद्धिमत्तेचा कोर्स एकदा नक्की घेऊन बघा. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा जर तुम्हाला पोलीस भरतीचं डेली अपडेट्स, PYQ प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, पोलीस सर्व माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तुम्ही ते पण जॉईन करून घ्या. आणि जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तुम्ही आपलं स्वराज्य अकॅडमी नाशिक हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून आपला कोर्स घेऊ शकता. बाकी मी संतोष चंद्री या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.